नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. सत्तापद असो वा नसो तरी देखील आयुष्यभर समाजाच्या हितासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणारा हीरा प्रकाश येलगुलवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महोत्सवी सोहळ्याप्रसंगी काढले गौरवोद्गार. अक्कलकोटच्या विविध विकास कामांचे उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन उत्साहात संपन्न. अक्कलकोटच्या विकासासाठी 31 कोटीचा निधी मंजूर केल्याने लवकरच होणार अक्कलकोटचा कायापालट. स्वच्छ तीर्थ या मोहिमेअंतर्गत महापालिका राबविणार स्वच्छता मोहीम. शहरातील छोटे मोठे तब्बल 90 मंदिरे आणि मठांची होणार स्वच्छता. आणि लग्नाचे आमिष दाखवून मुलीला पळवून नेल्याच्या घटनेने खळबळ. आरोपी विरोधात जेल रोड पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल. सत्तापद असो वा नसो तरी देखील आयुष्यभर समाजाच्या हितासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणारा हीरा म्हणजे प्रकाश येलगुलवार, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महोत्सवी सोहळ्याप्रसंगी काढले. माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्या आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, इतर मान्यवर मित्रपरिवारांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे सोहळा सपत्नीक संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी आवर्जून उपस्थित राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांचे कौतुक करताना सत्ता पद असो वा नसो तरी देखील आयुष्यभर समाजाच्या हितासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणारा हीरा म्हणजे प्रकाश येलगुलवार, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार यांनी अमृत महोत्सवी सोहळ्याप्रसंगी काढले. तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील आपले विचार व्यक्त करताना प्रकाश येलगुलवार यांनी आयुष्यभर अनाथ लोकांसाठी काम केल्याचे नमूद केले. तत्पूर्वी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना प्रकाश यांच्या कार्याचे कौतुक करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक मान्यवरांनी, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी प्रकाश यांचा सन्मान केला. यावेळी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. हा सिनेमा निर्मितीचे वास्तुभूमी असलेले राज्य. नाशिकचे दादासाहेब फाळके यांनी या देशाचा पहिला सिनेमा हा काढला आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये सिनेमाच्या काळामध्ये सातारा स्थित सातारा स्टुडिओ, पुण्याचा प्रभात स्टुडिओ, कोल्हापूरचा स्टुडिओ, मुंबई शहराचे काही स्टुडिओ, हे असे अनेक चित्रपट तयार झाले. ही केंद्र तयार झाली आणि त्या केंद्राला सरकारने या कामाला अधिक गती देण्यासाठी मुंबईच्या आजपर्यंत काय संपलेली नाही. केवळ एक आपल्याच पक्षात बघतात असं नाही, दुसऱ्या पक्षात देखील कोण कार्यकर्ता चांगला आहे, कोण चांगलं भाषण करतो, कोण टिप्पणी बरोबर करतो, याचा ते नेहमी शोध घेत असतात. आज आमचे प्रकाशराव कुठून आले, आंध्रमधून आले, सोलापुरात राहिले, त्यांचे वडील आणि मिल कामगाराचा एक मुलगा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायदे करण्याकरता म्हणून निवड होते त्याची आणि आमदार बनतो आणि महाराष्ट्राच्या कायदे मंडळामध्ये जातो. ही काही साधी गोष्ट नव्हती. कुठून कसा प्रवास आणि त्या काळामध्ये कधी अंधशाळा, कधी मूकबधिरांची शाळा. तर हे नाहीरे लोकांचं काम नेहमी करत गेले. आहेरेवाल्यांची कधी चिंता. वर्ष पूर्ण झाल्याचा हा सन्मान सोहळा आणि या सोहळ्यासाठी
ज्यांच्या विचारातून, ज्यांच्या दिशेतून, ज्यांना मी पाहिलं, अनुभवलं आणि एकलव्यासारखा कधी त्यांना जवळून अभ्यास केला, ही एवढी मोठी माणसं कशी वागतात, ते विचार किती मोठा करतात, किती दूरगामी विचार करतात, याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. ते आदरणीय पवार साहेब, व्यासपीठावर असलेले दुसरे नेते शिंदे साहेब, ज्यांना बघत घडत मला मुक्तपणे काम करण्याची संधी देत, माझ्या गुणांचा पूर्ण अभ्यास करून ते कधीही मला कुठेही थांबायला पूर्णविराम स्वल्पविराम कधी मला ते दिले नाही. करत जा. या दोन नेत्यांना बघत माझे राजकीय जीवनाचे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अक्कलकोटमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न करण्यात आले. मल्लिकार्जुन मंदिरच्या कामासाठी 2 कोटीचा निधी तर नवीन बस स्थानकाच्या विकासासाठी 29 कोटीचा निधी मंजूर केल्याने लवकरच अक्कलकोटचे कायापालट होणार आहे. स्वामी समर्थांच्या दर्शनाकरता हजारो भाविक अक्कलकोटमध्ये येत असतात. बस स्थानकाची दुरावस्था असल्याने स्थानिक नागरिकांना आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांना याचा त्रास सोसावा लागत होता. तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी राज्य शासनाकडून स्थानकाच्या विकासाकरता 29 कोटींचा निधी तर मल्लिकार्जुन मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी 2 कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. या विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याण शेट्टी, राम सातपुते, सुभाष देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवानंद पाटील, सार्वजनिक बांधकामाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी, एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक विनोद भालेराव, विभागीय वाहतूक अधिकारी पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. अक्कलकोट शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री मल्लिकार्जुन मंदिराचे काम 18 महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देवस्थान समितीने ठेवले आहे. मंदिराचे बांधकाम हे पूर्णपणे दाक्षिणात्य शैलीचे असणार आहे. यासाठी राज्याच्या पर्यटन विकास विभागाकडून 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या अंतर्गत कामे सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित 2 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. या मंदिराचे पूर्ण बांधकाम रेखीव दगडातून केले जाणार आहे. अक्कलकोट येथील नूतन बस स्थानकासाठी 29 कोटी रुपये निधी मंजूर असून एसटी बसने श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी व नागरिकांसाठी बस स्थानकात सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. यामध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी, सुलभ शौचालय, सुसज्ज प्लॅटफॉर्म, आसन व्यवस्था, हिरकणी कक्ष आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीच्या एकूण 110 किलोमीटर कामापैकी जलवाहिनी टाकण्याचे 70 किलोमीटरचे काम आतापर्यंत पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. शहराची वरदायिनी असलेल्या उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीच्या एकूण 110 किलोमीटर कामापैकी जलवाहिनी टाकण्याचे 70 किलोमीटरचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. तर हायड्रोलिक टेस्टिंगचे काम सुमारे 23 किलोमीटर पर्यंत करण्यात आले असल्याची माहिती स्मार्ट सिटी योजनेतील तांत्रिक अधिकारी चौबे यांनी दिली. उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम गतीने सुरू आहे. हैदराबाद येथील पोचमपाड कंपनीकडून हे काम करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाचा नियमित दर आठवड्याला शुक्रवारी आढावा घेण्यात येतो. आणखी 4 किलोमीटरचे पाईप शिल्लक आहेत. एकूण कामातील 70 किलोमीटर दरम्यानचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. तर जवळपास जलवाहिनीही अंथरण्यात आली आहे. यावर्षी पाऊस काळ कमी झाल्याने जॅकवेलचे 35 बाय 40 बाय 18.5 मीटर खोदाईचे काम एका सीझनमध्ये झाले. अथक प्रयत्नांमुळे व निसर्गाच्या मदतीने हे काम या सीझनमध्ये शक्य झाले आहे. जॅकवेलच्या फाउंडेशनचे काम पूर्ण झाले असून त्यावरील एकूण 6 कप्पे तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यावर एकूण 12 पंप बसवण्यात येणार आहेत. या जॅकवेल कन्स्ट्रक्शनचे एकूण 48% काम पूर्ण झाले आहे. कराराप्रमाणे नोव्हेंबर 2024 अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. किंबहुना त्याआधी हे काम पूर्ण करण्याचे शर्थीचे प्रयत्न राहणार असल्याचेही चौबे यांनी सांगितले.
स्वच्छ तीर्थ या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या वतीने शहरातील छोटे मोठे तब्बल 90 मंदिरे आणि मठ यांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून सर्व मंदिरे स्वच्छतेने चकाचक करण्यात येणार आहे. अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने स्वच्छ तीर्थ या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या वतीने शहरातील छोटे मोठे तब्बल 90 मंदिरे आणि मठ यांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून 21 जानेवारीपर्यंत ही सर्व मंदिरे स्वच्छतेने चकाचक करण्यात येणार आहेत. मंदिराबरोबरच शहरातील महत्त्वपूर्ण स्वच्छ तीर्थ या मोहिमेअंतर्गतच 15 मस्जिद व परिसर 6 चर्च परिसरांचीही स्वच्छता हाती घेण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागातील मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी दिली. अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील मंदिरे आणि मठांमध्ये पूजा यासह विविध उपाययोजना आणि धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन आखण्यात आले आहे. यासाठी म्हणून संपूर्ण देशातील मंदिरे स्वच्छता, रोषणाई आणि इतर बाबींनी चकाकणार आहेत. देशभर या दिवशी दिवाळी देखील साजरी होणार आहे. दरम्यान केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय यांनी संपूर्ण राज्यांना मंदिरांसह धार्मिक स्थळे स्वच्छतेच्या सूचना दिल्या आहेत. यावरून राज्य शासनाच्या नागरी विकास अभियान संचालनालयातर्फे आणि त्याअंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत 21 जानेवारीपर्यंत स्वच्छ तीर्थ मोहीम राबवण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद व इतर प्रशासनाला देण्यात आले आहेत. भारतीय मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षाच्या समाप्तीपूर्वीच सुमारे 300 कोटी रुपये भंगार विक्रीचे लक्ष्य पार केले. हा टप्पा गाठणारी मध्य रेल्वे ही पहिली भारतीय रेल्वे ठरली आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाच्या वतीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. चालू आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास अजून 2.5 महिने शिल्लक असताना मध्य रेल्वेने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी रेल्वे बोर्डात भंगार विक्रीचे लक्ष्य पार करणारी पहिली क्षेत्रीय रेल्वे होण्याचा टप्पा गाठला आहे. मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2023-24 साठी 300 कोटींचे भंगार विक्रीचे उद्दिष्ट ओलांडून 300.43 कोटी मिळवले आहेत. एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीत विक्रीच्या उद्दिष्टापेक्षा 32.23% वाढ झाली आहे. पूर्ण भारतीय क्षेत्रीय रेल्वे विभागामध्ये सर्वाधिक आहे. दरम्यान मध्य रेल्वेने या कामाला प्राधान्य देऊन जुने इंजिन्स, अतिरिक्त डिझेल इंजिन वापरात नसलेले जुने रेल्वे रूळ, जुने आणि अपघाती इंजिन डबे यासह विविध प्रकारचे भंगार ओळखून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. शून्य भंगार मोहिमेसाठी 300.43 कोटी रुपयांची भंगार विक्री उत्पन्नामध्ये भुसावळ विभागाने 59.14 कोटी रुपयांची भंगार विक्रीचे लक्ष्य गाठले. माटुंगा डेपोने 47.40 कोटी रुपयांची भंगार विक्री केली. मुंबई विभागाने 42.11 कोटी रुपयांची भंगार विक्री केली. पुणे विभागाने 32.51 कोटी तर भुसावळच्या इलेक्ट्रिक लोको शेड डेपोने 27.23 कोटी रुपयांची भंगार विक्री केली. सोलापूर विभागाने 26.73 कोटी रुपयांची भंगार विक्री केली. नागपूर विभागाने 24.92 कोटी रुपयांची भंगार विक्री केली. मध्य रेल्वेवर इतर ठिकाणी एकत्रितपणे 40.39 कोटींची भंगार विक्री झाली. या यशाचे संपूर्ण श्रेय सर्व विभाग, कार्यशाळा आणि शेड यांच्या एकत्रित प्रयत्नांचे. त्यांनी भंगार साहित्य दूर करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि त्याद्वारे शून्य भंगार मोहिमेला मोठे यश मिळवून देण्यात योगदान दिल्याचे सांगण्यात आले. कार्डधारकाला आवश्यक धान्याशिवाय इतर वस्तू घेण्यास सक्ती करत असाल तर रेशन दुकानाचे परवाने रद्द करण्याची शिफारस मला करावी लागेल, असा इशारा आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिला. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील परिमंडल क्षेत्रातील अ, ब, क झोन अंतर्गत येणाऱ्या रेशन दुकानदारांची संयुक्त बैठक गुरुवारी कस्तुरबा मार्केट येथील आर्य समाज मंदिरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख हे बोलत होते. शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे, शहर सहाय्यक पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल, परिमंडल अ चे अधिकारी अनिल शहापुरे, ब चे नितीन वाघ, क चे अनिल गवळी, माजी सभागृह नेते संजय कोळी, शहर उत्तर निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील, अनंत जाधव, प्रसाद कुलकर्णी, सतीश महाले आदींसह विविध विभागाचे रेशन दुकानदार चालक उपस्थित होते. आयुष्यमान भारत कार्ड मिळण्यासाठी शिधापत्रिका ऑनलाईन असणे बंधनकारक आहे, परंतु ते करण्यास रेशन दुकानदार परिमंडल कार्यालय सक्ती करत नाही. त्यामुळे अनेक नागरिक यापासून वंचित राहत आहेत. नवीन शिधापत्रिका, नवीन नाव नोंदणी, शिधापत्रिका विभक्त करणे, नाव कमी करणे इत्यादी कामे वेळेत होत नाहीत. रेशन दुकानात येणाऱ्या नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक
दुकानदाराकडून दिली जात नाही किंवा कुठलीही सविस्तर माहिती संबंधित दुकानदाराकडून दिली जात नाही। शिधापत्रिकेवर देण्यात येणाऱ्या मालाव्यतिरिक्त चहापत्ती व इतर साहित्य घेण्यासाठी कार्डधारकांना सक्ती करत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले। दरम्यान कार्डधारकाला आवश्यक धान्याशिवाय इतर वस्तू घेण्यास सक्ती करत असाल तर रेशन दुकानाचे परवाने रद्द करण्याची शिफारस मला करावी लागेल अशी तंबी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली। आम्ही सांभाळतो तपासून करा माझ्यासमोर पण आपण दिलेला आहे माझ्याकडे रेकॉर्डिंग होतं मी नको कशाला लोकांवर जबरदस्ती करायची नाही। स्पष्ट मी या ठिकाणी सांगतो सगळ्यांना माझ्या ऑर्डर्स लेखी सुद्धा आलेले आहेत आणि जिथं कुठं दिसेल ना ते दुकान त्या दिवशी मी सस्पेंड करतो। पुढे मला तक्रार आलं तर मी स्वतः येऊन साहेबाला घेऊन अचानक दुकान तपासायला लागेल आणि तिथं सस्पेंड करायला लागेल। मी आता सांगतो तुम्हाला बरोबर नाही ना ते तुमचा प्रश्न आहे। लोकांवर जबरदस्ती करायची नाही। धान्यासाठी कोणालाही त्याला घ्यायचं घेईल नाही तर नाही घेणार पण धान्यापासून वंचित ठेवायचं नाही। भरती असेल तर घेईल ना असं नाही ना बळजबरी करायचं तुम्ही प्रत्येकांना। आता ते सीएससीचे लॉगिन पासवर्ड पण दिले बरोबर ना महाई सेवा केंद्रासारखं तुम्हाला एवढ्या फॅसिलिटीज देणार त्याच्यासाठी पण कंपल्सरीच करणार का लोकांना। इलेक्ट्रो प्रदर्शनाचे आयोजन दिनांक 24 जानेवारी ते 30 जानेवारी रोजी विष्णू मिल कंपाऊंडमध्ये नव्याने निर्मित एक्झिबिशन ग्राउंडवर करण्यात येणार असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष आनंद येमूल यांनी पत्रकार परिषदेत दिली। सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलर सिस्टम, फिटनेस इक्विपमेंट्सचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो 2024 चे आयोजन केले आहे। 24 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत सोलापूर महानगरपालिकेद्वारा स्मार्ट सिटी अंतर्गत इंद्रधनु जवळील निर्मित 8 एकर एक्झिबिशन ग्राउंडवर हे प्रदर्शन आयोजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष आनंद येमूल यांनी पत्रकार परिषदेत दिली। यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे शार्प हे मुख्य प्रायोजक असून प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार दिनांक 24 जानेवारी रोजी 5 वाजता वसंत जोशी, बिझनेस हेड, शार्प बिझनेस सिस्टम्स इंडिया लिमिटेड यांच्या हस्ते अजित बोराडे, डीसीपी, पोलीस आयुक्तालय सोलापूर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती इलेक्ट्रो चेअरमन दीपक मुनोत यांनी दिली। 7 दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो 2024 या प्रदर्शनाचे हे 24वे वर्ष असून सोलापूर व सोलापूरच्या आसपासचे सर्व ग्राहक या प्रदर्शनाची वाट पाहत असतात। दररोज दुपारी 4 ते रात्री 9:30 व रविवारी सकाळी 11 ते रात्री 9:30 पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलईडी फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, एअर कंडिशन, म्युझिक सिस्टम, वॉशिंग मशीन, डिश टीव्ही, मायक्रोवेव्ह ओव्हन, व्हॅक्यूम क्लीनर, एअर कंडिशनर, सोलर सिस्टम, गॅस गीझर, मोबाईल, आयपॅड, टेलिन, मिक्सर, फूड प्रोसेसर, आटा चक्की, एअर कूलर, वॉटर प्युरिफायर, स्टॅबिलायझर, चिमणी हुड, कम्प्युटर, फिटनेस इक्विपमेंट्स आदी या प्रदर्शनांमध्ये उपलब्ध असतात। ग्राहकांना विविध नमुन्यात, विविध रंगात, आकर्षक किमतीत निरनिराळ्या योजनांखाली वस्तू खरेदी करता येतात। तसेच फायनान्सच्या माध्यमातून 0% व्याजदराने कर्जाची उपलब्धता देखील केली जाते। सेडातर्फे आयोजित केलेल्या इलेक्ट्रो 2023 ला स्टॉल धारकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता। यावर्षी सुमारे 260 स्टॉल्स असणार असून सुमारे 1 लाखापेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील। प्रदर्शनाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे प्री फॅब्रिकेटेड व कंपनी फिटेड स्टॉल्स असणार आहेत। या प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी ग्राहकांना बसण्याची सोय, मोफत पार्किंग, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे। भेट देणाऱ्या ग्राहकांना दररोज लकी व शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ काढण्यात येणार आहे। पत्रकार परिषदेत सेडाचे सचिव भूषण भुतडा, खजिनदार सुयोग कालाणी, संचालक गिरीश मुंदडा, यल्लप्पा भोसले, बसवराज नवले, संस्थेचे माजी अध्यक्ष जितेंद्र राठी, शिवप्रकाश चव्हाण, खुशाल देढिया, ईश्वर मालू, कौशिक शहा, केतन शहा आदी उपस्थित होते। ओपनिंग करणार आहे तर मी श्रीराम प्रभूचा प्रतिष्ठापना व त्यांच्या आशीर्वाद व सर्व ग्राहकांना, सभासदांना व इतर याचा आशीर्वाद मिळावा असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तर यापुढे मी इलेक्ट्रो चेअरमन दीपक सरांना मी विनंती करतो की महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये एक आपल्या आगळ्या वेगळ्या आयोजनानं अतिशय प्रसिद्ध असं सोलापुरात काय आपण ज्यावेळी विचारतो, ज्यावेळी सोलापूरचा इतिहास लिहिला जाईल, सोलापूर असं इलेक्ट्रो भरलं जात होतं, इतकं सुंदर प्रदर्शन आपल्या इलेक्ट्रॉनिक 24 तारीख ते 30 तारखेपर्यंत जे स्मार्ट सिटी अंतर्गत जे आपलं एलव्ही मिलच्या बाजूला जे एक्झिबिशन सेंटर आहे
मर्याई चौकात, तिथं 24 तारखेला ह्याचं ओपनिंग जोशी शार्प हेड आणि पोलीस उपायुक्त यांच्या हस्ते होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर मंदिर परिसर आणि पूजा स्थळांची स्वच्छता करण्याच्या अभियान अंतर्गत आमदार विजय देशमुख यांनी मंदिर परिसरात साफसफाई केली। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठापनेकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर मंदिर परिसर आणि पूजा स्थळांची स्वच्छता करण्याचे अभियान सुरू करण्यात आले आहे। याच पार्श्वभूमीवर अभियानांतर्गत आमदार विजय देशमुख यांनी सोलापुरातील बाळीवेस इथल्या मल्लिकार्जुन मंदिरात आणि वाळी येथील श्री खंडोबा मंदिर येथे दर्शन घेऊन गर्भगाभाऱ्यात तसेच मंदिर परिसरात पाणी मारून साफसफाई केली। यावेळी नागेश भोगडे, मंडळ अध्यक्ष प्रथमेश आनंदकर, बिपिन धुम्मा, सचिन कुलकर्णी, शिवानंद सावळगी, सुनील शरणार्थी, सचिन साखरे, प्रेम भोगडे, राजा आलुरे, विनय ढेपे, आनंद भवर, श्री सुरवसे, सुहास माने, रतन क्षीरसागर, बळीराम गावडे, सुजित चौगले, चिदानंद मुस्तारे, नागनाथ मेंगाणे, अंकुर कस्तुरे, विकास माने, रोहन अवताडे, दीपक सुरवसे, आदिनाथ पुजारी, पवन आलुरे आदींसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। माहित नाही हो, नाही तर सकाळी 7 प्रेम असं पूर्ण भर, हे प्रेम ते पूर्ण भर, प्रेम जाणून मार इकडे फिर, इकडे इकडे लग्नाचे आमिष दाखवून मुलीला पळवून नेण्याची घटना घडल्यानंतर आरोपी विरोधात जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे। महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलीला पालकाकडून घरी बसवून अभ्यास करायला लावले असताना तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याची घटना सोलापुरात गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली। या प्रकरणी मुलीच्या आईने जेल रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याने जुबेर आलिशान मकानदार वय 23 याच्या विरुद्ध विनयभंगासह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे। फिर्यादीत पीडितेच्या आईने म्हटले आहे की यातील पीडिता शहरातील एका परिसरात कुटुंबासोबत राहते। गुरुवारी सकाळी 7:45च्या सुमारास ती झाडू मारता मारता घरातून निघून गेली। शोधाशोध करूनही ती सापडली नाही। जाताना ती आईचा मोबाईल घेऊन गेली होती। त्यावर फोन केला असता तिने महाविद्यालयात असल्याचे सांगून फोन बंद केला। वरील आरोपीसोबत मुलगी गेली असावी म्हणून त्याच्या मोबाईलवर फोन केला असता त्याचा मोबाईल बंद होता। आपल्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाचे नाटक करून पळवून नेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे। या प्रकरणी पुढील तपास महिला फौजदार तळे या करत आहेत। भंडारकवठे येथे श्री हनुमान मंदिरात स्वच्छता करत स्थानिकांनी श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला। श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या भागातील मंदिरे स्वच्छ करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे। या आवाहनाला प्रतिसाद देऊन भंडारकवठे येथे श्री हनुमान मंदिरात स्वच्छता अभियानात सहभाग घेतला। संपूर्ण देशभरातून या अभियानाला उत्तम प्रतिसाद लाभत असून आपण सर्वांनी एकत्रित येऊन आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असे आवाहन स्थानिकांनी केले। यावेळी हनुमंत पुजारी, ग्रामपंचायत सदस्य संगप्पा बिराजदार, सोमनी कमळे, बसवराज मुकाणी यांच्यासह हनुमान भक्त उपस्थित होते।
तांदूळवाडी येथे मंदिराची साफसफाई. तांदुळवाडी तालुका वाशी येथे प्रभू श्रीरामांच्या आगमनानिमित्त 14 ते 22 जानेवारी या कालावधीत मंदिर तीर्थक्षेत्र परिसर येथे आपापल्या गावात स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. त्याच प्रतिसाद म्हणून धाराशिव जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार तांदुळवाडी येथे स्वच्छता मोहीम मंदिर व परिसरात राबवली. यामध्ये वाशी तालुका भाजपा सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष शुभांगी कुलकर्णी, ज्योती चौधरी, अनिता खोसे, आप्पासाहेब उंद्रे, भीमराव भोसले यांच्यासह गावातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने स्वच्छता अभियानात सहभागी झाल्या होत्या. शांताबाई नखाते विद्यालय देवगाव फाटा येथे रस्ता सुरक्षा विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 19 जानेवारी 2024 रोजी शांताबाई नखाते विद्यालय देवगाव फाटा येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेविषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विश्वनाथ राऊत हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक जाधव एपीआय महामार्ग पोलीस जिंतूर, मदन मेहते एएसआय, सय्यद शाकीर हेड कॉन्स्टेबल आणि गजानन मोरे हे होते. यावेळी जाधव व सय्यद शाकीर यांनी विद्यार्थ्यांना विविध वाहतुकीच्या नियमांबद्दल अवगत केले. विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागृती निर्माण केली आणि रस्ता सुरक्षिततेची शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्तिराम वावळे यांनी केले, तर सूत्रसंचालन शिवप्रसाद आहेर यांनी केले. आभार बालाजी पाडोळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पारगाव येथे हनुमान मंदिराची साफसफाई करण्यात आली. पारगाव तालुका वाशी येथे प्रभू श्रीरामांच्या आगमनानिमित्त 14 ते 22 जानेवारी या कालावधीत मंदिर तीर्थक्षेत्र परिसर येथे आपापल्या गावात स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून धाराशिव जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य तसेच आमदार सुजितसिंह ठाकूर तसेच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार पारगाव येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव अप्पा आखाडे यांनी वरिष्ठांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून पारगाव येथील भाजपच्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून श्री हनुमान मंदिराची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये भाजपचे महादेव अप्पा आखाडे, भटक्या विमुक्त जाती तालुका अध्यक्ष अशोक जाधव, भाजपा सुपर वॉरियर्स रमेश काळे, हनुमान मंदिराचे पुजारी नारायण मोटे, महादेव अप्पांचे मित्र चंद्रकांत बाराते, वैभव कुलकर्णी, दत्ता काळे, ज्ञानेश्वर डोके, ऋषिकेश काटवटे, समीर शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते. विशेषतः बाळासाहेब कुलकर्णी स्वतःच्या खर्चाने त्यांनी मंदिराची रंगरंगोटी केली. तसेच हनुमान मंदिरामध्ये पांडुरंग इंगळे, मच्छिंद्र सिंगारे यांनी एकनाथ रामायण ग्रंथ लावण्यात आला. या सर्व साफसफाईमुळे हनुमान मंदिर चकाचक दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देण्यात आला. अंदूरच्या महिला शेतकरी बचत गटाने कृषी प्रदर्शनास भेट दिली. अणदूर येथील सरस्वती सेंद्रिय शेती बचत गटाच्या महिलांनी धाराशिव येथे कृषी विभाग आयोजित श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव प्रदर्शनास भेट देऊन विविध सेंद्रिय शेतीचा अभ्यास केला. या आत्मा अंतर्गत प्रदर्शनात खूप काही बघण्यासारखे होते व अभ्यास भरपूर प्रमाणात झाला. या गटातील 40 ते 45 महिलांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन नवनवीन सेंद्रिय शेतीला उपयुक्त असा अभ्यास दौरा पूर्ण केला. यावेळी अध्यक्षा बाबाई चव्हाण, सचिवा विजया कंदले, मीरा घुगे, सरोज स्वामी, मीना करपे, मंगल चव्हाण, शोभा कारले, राजश्री कस्तुरे, वैजयंती कोवे, माया चव्हाण, मीरा मुळे, अंजली जाधव, वृषाली जाधव आदी महिलांनी भेट देऊन या प्रदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र वाने, तुळजापूर कृषी अधिकारी वैभव लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सत्तापद असो वा नसो तरी देखील आयुष्यभर समाजाच्या हितासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणारा हिरा प्रकाश येलगुलवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महोत्सवी सोहळ्याप्रसंगी काढले गौरवोद्गार. अक्कलकोटच्या विविध विकास कामांचे उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन उत्साहात संपन्न. अक्कलकोटच्या विकासासाठी 31 कोटीचा निधी मंजूर केल्याने लवकरच होणार अक्कलकोटचा कायापालट. स्वच्छ तीर्थ या मोहिमेअंतर्गत महापालिका राबविणार स्वच्छता मोहीम. शहरातील छोटे मोठे तब्बल 90 मंदिरे आणि मठांची होणार स्वच्छता.
आणि लग्नाचे आमिष दाखवून मुलीला पळवून नेल्याच्या घटनेने खळबळ. आरोपी विरोधात जेल रोड पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.